नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं स्वागत करते। तर मॅथ्स 2च्या पेपरचं सोल्युशन आता आपण पटपट बघूया, डिटेलमध्ये नको बघूया, फक्त आन्सर्स चेक करूया। आपला हा जो पहिला क्वेश्चन होता डिग्री विचारलेली, त्याचा आन्सर 2 आहे। हा जो क्वेश्चनचा आन्सर आहे ते तुम्हाला ग्रामर मेथडच्या इंट्रोडक्शनमध्ये मिळेल, जिथे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच ठिकाणी त्याचं आन्सर पण आहे। हा क्वेश्चनही आपण बघितला आहे। त्यानंतर अशा प्रकारचाही मी सकाळी तुमचा घेतला आहे। जर सगळ्या व्हॅल्यू सेम असतील T2 तर आन्सर त्याचं 0 असतं, किंवा T2 - T1 करून पण तुम्ही बघू शकता। हाही क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला सकाळी। जर खाली डिनॉमिनेटर कमी असेल तर ती प्रॉबॅबिलिटी नसते। हा पण क्वेश्चन इझी होता तुम्हाला। हा पण आपण क्वेश्चन अशा प्रकारचाही क्वेश्चन आपण बघितलाच आहे। ॲडिशन करायची आणि डिव्हिजन करायची, आन्सर येते x + y = 6। हा इथे एन फर्स्ट टर्म म्हटली आहे, म्हणजे एनच्या ठिकाणी 1 घालायचा, 3 × 1 3 आणि आन्सर येणार तुमचा -1। हा पण आपण बघितला आहे, 15 अल्फा न्यूमेरिकल असतात। हा पण इझी होता क्वेश्चन, हाही इझी होता क्वेश्चन। तुम्हाला इथे एक्सची व्हॅल्यू -2 घालून वायची व्हॅल्यू काढायची होती, आणि ह्या ठिकाणी वायची व्हॅल्यू 1 घालून एक्सची व्हॅल्यू काढायची होती। रिचेकिंग पण आपण करू शकतो। इथे वायची व्हॅल्यू जर 3 घेतली तर 3 × 2 = 6 होतं, आणि 6 जर इथे मायनस केला तर आपला आन्सर निगेटिव्ह येतं, -1 येतं, अशा 2 येतं। अशा प्रकारे आपण रिचेक पण करू शकतो। स्टँडर्ड फॉर्म आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे, ax² + bx + c = 0। आता मी डिटेलमध्ये घेत नाही आहे, पेपर झालेला आहे, फक्त आन्सर चेक करा। सम रूट ऑलरेडी दिले आहेत, त्यांची सम येते 17, नंतर प्रोडक्ट येतं त्याचं 60, आणि जर आपण फॉर्म्युला वापरला x² - अल्फा + बीटा x - अल्फा बीटा, तर त्याचं आन्सर येतं अशा प्रकारे, x² - 17x + 60 = 0। नंतर इथे प्रीमियम लिहायचं होतं, कारण MV कशामध्ये आहे, प्रॉफिटमध्ये आहे, म्हणून इथे 4 येणार। त्याच्यानंतर इथे 24 येणार अपॉनला, आणि इथे त्याचं आन्सर 1000 येणार। त्यानंतर हाही क्वेश्चन इझी होता। तुम्हाला पहिल्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं होतं, आणि त्याच्यानंतर मग ह्या दोघांचे ॲडिशन केल्यावर आन्सर येते 2 आणि 1। हा फॅक्टरायझेशनचा पण खूप इझी आलेला। 2 फॅक्टर कुठले मिळत आहेत, ते 13 आणि 1, आणि नंतर मग -1 आणि -13 हे आन्सर येतं आहे। त्यानंतर पुढचा पण क्वेश्चन तुम्हाला इझी होता। तुम्हाला T2 - T1 करून फक्त n काढायचा होता, सॉरी डी काढायचा होता। डिस्टन्स 6 तुमचा, a किती येणार होता इथे 7, आणि तुम्हाला n पण 19 ऑलरेडी माहिती आहे, मग फक्त क्वेश्चन सोडवायचा होता। त्याचा आन्सर येतं आहे 115। किती सोपा पेपर होता तुमचा। त्याच्यानंतर हा जो क्वेश्चन आहे शेवटचा शेअरचा, त्याला काय करायचं होतं, तुमचा MV × ब्रोकरेज ऑन MV असा सोडवायचा होता तो, म्हणजे 2000 - 2000 × 0.5 अपॉन 100 करायचे होते, आणि मग तुम्हाला आन्सर एवढं मिळणार। ह्याचाही फॉर्म्युला आपण सकाळी डिस्कस केलेला। हा तर एकदम इझी क्वेश्चन तुम्हाला विचारलेला। ह्याची ॲडिशन करायची होती आणि ह्याची ॲडिशन करायची होती। नंतर मग हा तुमचा झाला सिग्मा FI, आणि हा झाला सिग्मा FI XI, आणि दोघांची ॲडिशन केल्यानंतर सिग्मा FI XI अपॉन सिग्मा FI केलं की तुम्हाला आन्सर मिळणार होतं 5। म्हणजे हा पण क्वेश्चन, ही तर ॲक्टिव्हिटीज होती। तुम्हाला MV दिला आहे ऑलरेडी, तो 120 लिहायचा होता। शेअर्स दिलेत, क्रॉस चेकिंग करून बघा मल्टिप्लिकेशन एवढी येते का, मग तुमचं बरोबर आहे। इथे FV तुम्हाला 100 दिला आहे, 7% दिलेत, मग क्रॉस चेकिंग करून बघायचं आन्सर 7 येतं आहे का। इथे पण बघा 7 एवढा आन्सर आलं आहे, आणि पुढे डायरेक्ट ह्यांची डिव्हिजन केल्यानंतर आन्सर येतं आहे 5.83%। पेपर खूपच सोपा होता, फक्त तुम्ही व्यवस्थित डोकं शांत ठेवून लिहिला असणार। 35 येणार, इथे NA 6 येणार, इथे परत 35 येणार। मग हा फॉर्म्युला झाला, मग NA 4 आहे, मग 4 आणि 6 2ला डिव्हिजिबल आहेत, म्हणजे 2/3 असं आन्सर येणार तुमचं। ग्रॅमर मेथडची पण तुमची मी रिव्हिजन घेतलेली। dx आणि dy ABCB AC प्रमाणे काढायचं, मग x = dx/d आणि y = dy/d, म्हणजे आन्सर येतं आहे तुमचं 3 आणि 2। त्याच्यानंतर आहे ही फॉर्म्युला मेथड, ती पण इझी होती एकदम। तुम्हाला सरळ 16 नंबर मिळत होता B² - 4AC मध्ये, आणि B² - 4AC किती होत होतो, मग 4 होत होता, आणि नंतर मग तुम्हाला आन्सर्स असं 3 आणि -1 असं मिळत होतं। आता सोडवून नाही दाखवत बसत आहे, कारण आता आपल्याला ह्याचा जास्त विचार करायचा नाही आहे। नंतर हा पण क्वेश्चन इझी होता। कमिटी बनवायची, आधी तुम्हाला सॅम्पल स्पेस बनवायचा होता, 3 बॉयज आणि 2 गर्ल्सचा।
म्हणजेच B1 G1 B2 B1 G2 नंतर B2 G1 B2 G2 अशा प्रकारे सगळे सॅम्पल स्पेसमध्ये घेऊन तुम्हाला ते 10 मिळत होते सगळे. आणि मग इव्हेंट ए तुम्हाला 7 मिळत होतं आणि 7/10 कॅल्क्युलेशन होत नाही, म्हणजेच 7/10 राहणार. आणि इथे तुम्हाला आन्सर मिळणार होतं तर 6/10 आणि 15. एक मिनिट मी सोडवलं आहे, फक्त तुम्हाला दाखवत का नाही आहे कारण आपल्याला वेळ फुकट घालवायचा नाही आहे, फक्त आन्सरशी मतलब आहे आपल्याला. 6/10 होतं आणि डिव्हिजिबल केलं की 2ने आन्सर येतं 3/5. आता मीडियन किती आली आहे हे सगळं सोडवल्यानंतर मीडियनचा प्रश्न फॉर्म्युला काय आहे तर तुम्हाला आधी इथे काय करायला हवं तर इथे कम्युनिटी फ्रिक्वेन्सीचा एक बॉक्स अजून वाढणार तुमचा. आपण सकाळी सोडवलं आहे ह्या प्रकारचा पण प्रश्न, फॉर्म्युला वगैरे मी घेतलेत. फॉर्म्युला काय आहे तुमचा L + n/2 - CF/F × H. मग आता इथे फ्रिक्वेन्सी जास्त कोणाची असेल कम्युनिटी फ्रिक्वेन्सी त्याच्याची जवळचा n/2 तुम्हाला घ्यायचा होता आणि हा क्वेश्चन सोडवायचा होता. त्यानंतर त्याचा आन्सर येतं आहे 32. आणि इथे हा तर लेसन खालचाच क्वेश्चन आहे तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशनमधला, त्याचा आन्सर येते 14. त्याच्यानंतर हाही लेसन खालचा क्वेश्चन आहे 150. हा तुमचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे आणि लास्ट इन्स्टॉलमेंट आहे 20. हाही क्वेश्चन इझी होता. तुम्हाला आधी ह्या सगळ्यांची ॲडिशन दिली आहे 180, मग त्यावरून x आणि 2xची व्हॅल्यू काढायची होती आणि त्याच्यानंतर मग हिस्टोग्राम काढायचा होता. आणि ह्यामध्ये हा क्वेश्चन मी फक्त घेतला आहे कारण हाच इझी आहे, सगळ्यात जास्त पटकन जमेल असा, डायग्राम वगैरे काढण्यात वेळ जाणार, त्यामुळे हा क्वेश्चनही इझी होता. तुम्हाला सेंट्रल अँगल विचारलेले म्हणजे ह्यांची ॲडिशन आणि 20/100 × 360, 30/100 × 360, 5/100 × 360, 45/100 × 360 अशा प्रकारे सोडवून हा पहिला प्रश्नाचे आन्सर इथे मी दिलेत. 72,108 ए आहे तुमचा 72 सेंट्रल अँगल, बीचा 108, ABचा 18 डिग्री आणि 0चा 162 डिग्री. आणि हा क्वेश्चन थिटाच्या फॉर्म्युलाने सोडवलात तुम्ही कारण टोटल पर्सन्स तुम्हाला काढायचे आहेत. मग ब्लड ग्रुप थिटाचा असे काय आहे कोणाचा विचारला आहे आपल्याला, फाइंड टोटल नंबर ऑफ इफ देअर 6 इन ब्लड ग्रुप बी. मग काय लिहिणार फॉर्म्युलामध्ये 30 = आपल्याला 600 दिलं आहे ऑलरेडी अपॉन x × 360 करून तुम्हाला हे आन्सर काढायचं होतं. अशा प्रकारे हा पेपर अतिशय सोपा होता. म्हणजे 40/40 पण तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास केलेला असेल तर. सांगतानाच मी तुम्हाला सांगितलेलं पहिली सगळी इंट्रोडक्शन वाचा आणि मग सॉल्व एक्झाम्पल्स करा आणि मग लेसन खालचे सगळे क्वेश्चन्स करा. तेवढं जरी सगळं व्यवस्थित झालं असलं तर तुमचं तर ह्यामध्ये 40/40 आरामात मिळेल असा हा पेपर आहे. आशा करते की तुम्ही तसाच लिहिला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.